नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश. ॲज अ प्रीनेटल योगा टीचर हा खूप कॉमनली मला प्रश्न विचारला जातो की प्रेग्नन्सी योगा आम्ही कोणत्या महिन्यापासून सुरू करू शकतो. तर मी नेहमी माझ्या स्टुडंट्सना असं सांगतो की प्रेग्नन्सी योगा तुम्ही कोणत्याही म्हणजे अक्षरशः पहिल्या महिन्यापासून सुद्धा चालू करू शकता. बिकॉज जेवढ्या लवकर तुम्ही प्रेग्नन्सी योगा सुरू कराल तेवढे तुम्हाला छान बेनिफिट्स त्याचे दिसून येतील. आणि खूप जणांना प्रेग्नन्सीमध्ये मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो, म्हणजे सकाळी उठल्यावर मळमळण्यासारखं जाणवतं, तसेच थकवा येतो, बॅक पेनचा त्रास होतो. तर हे सगळी जी लक्षणं ती कमी होण्यासाठी तुम्हाला नियमित प्रीनेटल योगाचा सराव केल्यास तुम्हाला त्याचा छान फरक जाणवेल. पण नेहमी लक्षात ठेवा की प्रेग्नन्सी योगा कोणताही जॉईन करायच्या आधी तुमच्या गायनेकॉलॉजिस्टची परमिशन घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रेग्नन्सी ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी तो एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे जर तुम्हाला कोणती मेडिकल कंडिशन असेल किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्यानुसार आपण आसन प्रॅक्टिस मॉडिफाय करतो किंवा तशी काळजी घेतली जाते. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की खूप जणांना योगा म्हटल्यावरती फक्त आसनच वाटतात, पण आपण प्रेग्नन्सी योगामध्ये प्राणायामाची प्रॅक्टिस करून घेतो, आपण मंत्र चॅन्टिंग घेतो, वेगवेगळ्या प्रार्थना घेतो, गर्भसंस्कार सेशन्स तसेच ॲक्टिव्हिटीज घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक्ससुद्धा घेतो. तर जर तुम्हाला आसन प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टरांनी परमिशन दिली नसेल तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी बिनधास्तपणे करू शकता, जेणेकरून तुमच्यामध्ये आणि तुमच्या होणाऱ्या बाळामध्ये एक सुंदर बॉन्ड क्रिएट होईल. तुम्हाला सुद्धा आमच्या प्रेग्नन्सी योगाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.